आलो आलो. जवळपास 5.5 लाख हेक्टर आपलं नियोजन आहे यावेळेचं पेरणीचं आणि आतापर्यंत पेरणी 2,33,000 म्हणजे 42% पेरणी झालेली आहे. हा पाऊस सर्व दूर झालेला नाही, तर बऱ्याचशा तालुक्यातल्या काही महसूल मंडळामध्ये पाऊस कमी आहे. धाराशिव जळी तर बेंबळी, पाडोळी, जागजी आणि ढोकी आणि तुळजापूरमधील जळगाव, जळकोट, नळदुर्ग, सावरगाव, लोहाऱ्यामध्ये सर्व जी महसूल मंडळ 3 आहेत, जेवळी, माखणी आणि लोहारा, उमरग्यामधले डाळिंब आणि मुरुम, एवढ्या महसूल मंडळामध्ये पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे तिथं पेरणी कमी होणार आहे, कमी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे की पुरेशी ओल असल्याशिवाय, पुरेसा पाऊस असल्याशिवाय पेरणी करू नये. आणि यावेळेस अल्निनोचं पार्श्वभूमी असल्यामुळं आम्ही शेतकऱ्याला मार्गदर्शन करत आहोत. त्यामुळं 30 जून उलटून गेलेलं असल्यामुळं उडीद मुगाची त्यांनी पेरणी करू नये आणि 15 जुलैपर्यंत आपण सोयाबीनची सोल सोयाबीन, त्याला आपण माडं सोयाबीन म्हणतो, आपण पेरणी करू शकतो. आणि 15 जुलैनंतर जर पेरणी करण्याची जर पाळी आली आपल्यावर, तर सोयाबीन अधिक तूर हे आंतरपीक करावं. 2015 मध्ये अशी सिच्युएशन झाली होती, फक्त 55% पाऊस होता, 323 मिलीमीटर. त्यावेळेस 15 जुलै नंतर ज्यांनी पेरणी केली आंतरपिकासहित सोयाबीन आणि तूर, त्याला तुरीने वाचवलं. आणि काही पॅचमध्ये पाऊस नव्हता, ऑगस्टमध्ये पेरणी केली, तर ऑगस्टमध्ये ज्वारी आणि बाजरी ज्यांनी घेतलं त्याला ज्वारी आणि बाजरीने वाचवलं. त्यामुळं आपल्याकडं 2015चा चांगला धडा आहे. त्यानुसार आपत्कालीन पीक परिस्थितीप्रमाणे शेतकऱ्यांनी पेरणी करावी. आम्ही वेळोवेळी आवाहन करत आहोत, आपलं मार्गदर्शन करत आहोत.